आजपासून निवासी डॉक्टरांचा राज्यव्यापी संप. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरही आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं निवासी डॉक्टरांचा संप पुकारण्याचा निर्णय. अमृत भारत स्थानक योजनेच्या अंतर्गत मुंबईमधील 19 उपनगरीय स्थानकांचा पुनर्विकास होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 फेब्रुवारीला योजनेचा शुभारंभ. मुळशी धरणाची उंची वाढवण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीमध्ये निर्देश. त्यामुळे मुळशी परिसरासह पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी पुरवठा होणार. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांची हकालपट्टी. अनेक तक्रारी आल्यानं राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून कारवाई. काजू प्रक्रिया उद्योगांना राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा 5 मार्च पूर्वी द्यावा आणि केंद्रीय वस्तू व सेवा कराची 2.5% रक्कम राज्य शासनाच्या तर्फे तातडीनं परत करावी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आढावा बैठकीमध्ये निर्देश. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्याकडून आता समन्वयक मंत्र्यांची नेमणूक. मंत्री शंभूराज देसाई यांची महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीमध्ये मागणी. बारामतीमधील ESICच्या 200 खाटांच्या रुग्णालयासाठी MIDC मार्फत वाढीव जमीन उपलब्ध करून द्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आढावा बैठकीमध्ये निर्देश. भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांच्या मुंबई दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. आज सायन कोळीवाडा येथील संमेलनामध्ये लाभार्थ्यांशी साधणार संवाद. JP नड्डा यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत JP नड्डा यांची बैठक. बैठकीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती. भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांची घेतली भेट. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील होते उपस्थित. मुंबईमध्ये नड्डांकडून भाजपचे आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांची शाळा. महागड्या गाड्यांमध्ये फिरू नका. मोदी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा. नड्डांचे भाजप नेत्यांना आदेश. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांचे भाऊ भीमराव आंबेडकर यांची भेट. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा उपस्थित होते. भाजपच्या कार्यकर्ता संमेलनाला खासदार पूनम महाजन गैरहजर. मुंबईमधल्या 3 लोकसभा मतदारसंघातील कार्यक्रमाला गैरहजर. पूनम महाजन या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामध्ये भाजपच्या विद्यमान खासदार. 25 वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंनी मुंबईसाठी काहीही केलं नाही. मेट्रोसाठी आम्हाला सत्तेत यावं लागलं. उपमुख्यमंत्री फडणवीसांची परखड टीका. सगळे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी 24 फेब्रुवारीपासून गावागावामध्ये रास्ता रोको आंदोलन करा. जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. राजकीय नेत्यांच्या दारामध्ये जाऊ नका. शांततेमध्ये आंदोलन करण्याची मराठा बांधवांना केली विनंती. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नका. मनोज जरांगे यांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी. तर निवडणूक घेतल्यास प्रचाराची गाडी ताब्यात घ्या. मराठा समाजाला जरांगेंचं आवाहन. शासकीय पदावरती असलेल्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांना आपल्या दारापासून लांब ठेवायचं. त्यांना अप्रत्यक्षपणे गावबंदी करायची. मनोज जरांगे यांचं मराठा बांधवांना आवाहन. 29 फेब्रुवारीपर्यंत मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नाही तर राज्यातील वृद्ध नागरिकांनी उपोषणाला बसायचं. मनोज जरांगे यांचं आवाहन. कुणाला काही झालं तर जबाबदारी सरकारची. जरांगेंचा इशारा. अजय बारसकर हा बोंधूबाबा. बारसकरांची माफी मागणार नाही. जरांगेंचं वक्तव्य. मराठा आंदोलन संपवण्याचा हा डाव मला बदनाम करण्यासाठी सरकारनं मोठा ट्रॅप रचला आहे, असाही जरांगेंचा आरोप. मनोज जरांगेंना केवळ प्रसिद्धी पाहिजे. फक्त श्रेयवादासाठी ते आंदोलन करतायत. माजी सहकारी अजय महाराज बारसकर यांचा हल्लाबोल. लोणावळा आणि वाशीमध्ये जरांगेंच्या गुप्त बैठका झाल्या. मग सगळं खुलेआम असल्याचा बनाव कशाला करता. बारसकर यांचा खळबळजनक आरोप. विभागीय आयुक्त मधुकर आर्दड यांना जरांगेंनी शिवीगाळ केली होती. जरांगेंना शिव्या देण्याची शिकवण दिली आहे का. अजय बारसकर यांची सडकून टीका. बच्चू कडूंच्या पक्षामधून अजय बारसकर यांची हकालपट्टी. अजय बारसकरांचे मनोज जरांगेंवरती गंभीर आरोप. जरांगेंच्या आंदोलनावरती आरक्षणाविषयी कोणतीही भूमिका मांडू नये. बच्चू कडू यांचे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आदेश. मनोज जरांगे यांनी त्यांचा हट्ट सोडला पाहिजे. ओबीसी मधून आरक्षण देणं शक्य नाही. त्यांनी सुरू केलेल्या चळवळीला संपवण्यासाठी तेच कारणीभूत ठरतील. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. सरकारला सगळ्या सोयऱ्यांसंदर्भात आलेल्या आक्षेपांवरती विचार करायला लागणार.
अन्यथा मराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकणार नाही, दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. जरांगेंनी थोडे दिवस थांबावं, कुणबी असल्याचीही मागणी पूर्ण होईल, केसरकर यांचं जरांगेंना आवाहन. सरकारनं ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं, त्याबद्दल त्यांचे आभार. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया. मला आणि माझ्या पत्नीला गोळ्या घातल्या तरी मराठा आरक्षण विरोधातील याचिका करणार, गुणरत्न सदावर्ते यांचं वक्तव्य. 24 तारखेपासून जे आंदोलन होणार आहे त्यात जाळपोळ होणार, सदावर्तेंचं भाग्य. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधातील हायकोर्टामध्ये याचिका 3 आठवड्यांसाठी तहकूब. गुणरत्न सदावर्ते उपलब्ध नसल्यानं सुनावणी तहकूब. जरांगेंनी पुकारलेल्या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्था बिघडत चालल्याचा याचिकेमधून आरोप. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण न दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांची प्रतिक्रिया. मात्र सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाला जानकरांचा विरोध. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे आजपासून 2 दिवस बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर. दौऱ्याच्या दरम्यान जिल्ह्यामध्ये 6 जनसंवाद सभा होणार, मात्र हिंगोली जिल्ह्याचा दौरा रद्द. 27 फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांच्या जागा वाटपावरती वंचित आणि इतर पक्षांच्या जागांची चर्चा होणार असल्याची माहिती. जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरती शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांच्याकडून नाराजी व्यक्त. आम्हाला 12 जागांचा फॉर्म्युला मान्य नाही, आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, कीर्तीकरांचं विधान. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये लढत झाली तर सुनेत्रा पवार निवडून येतील, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केला विश्वास. दिलीप वळसे यांच्या मतदारसंघामध्ये शरद पवारांची सभा. सगळी पदं देऊनही निघून जाणारे लोक नागरिकांची निष्ठा कशी पाळणार, शरद पवार यांचा हल्लाबोल. दिलीप वळसेंना पराभूत करण्याचं शरद पवार यांचं आवाहन. पोटी जन्माला येण्यापेक्षा ज्यांना बोटाला धरून चालवलं त्याला साथ देणं गरजेचं. स्वराज्यासाठी बलिदान देणारा प्रत्येक जण शिवरायांच्या पोटी जन्माला आला नव्हता, खासदार अमोल कोल्हे यांचा अजित पवारांवरती निशाणा. 2019 मध्ये शिरूर लोकसभेमध्ये पवारांना आव्हान देण्यात आलं तेव्हा मी इथून खासदार झालो, आताही तसंच होईल. आंबेगावची जनता पुन्हा तोच विश्वास दाखवेल, यामध्ये शंका नाही, खासदार अमोल कोल्हे यांना विश्वास. मुंबई युथ काँग्रेस पदावरून हटवल्यावरून झीशान सिद्दीकी यांची नाराजी. पदावरून हटवण्यासंदर्भातलं कोणतंही अधिकृत पत्र किंवा सूचना पक्षाकडून मिळाली नाही, झीशान सिद्दीकी यांची प्रतिक्रिया. गुंड सतीश वानखेडेवरती गुन्हा दाखल न करण्यासाठी अमोल मिटकरी यांचा अकोल्याच्या जिल्हा पोलिसांवरती दबाव. मिटकरी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या संवादाची कथित ऑडिओ क्लिप एबीपी माझाच्या हाती. पोलीस अधीक्षकांसोबत बोलणं झाल्याच्या बातमीवरती मिटकरींकडून दुजोरा. स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या स्थापनेनंतर अध्यक्षा करुणा शर्मा यांचा मराठवाड्याचा दौरा. प्रीतम मुंडे यांच्या विरोधात बीड लोकसभा निवडणूक लढवणार. धाराशिवमधील पत्रकार परिषदेत करुणा शर्मा यांची घोषणा. नगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील सरलाबेट येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अभ्यास वर्गाचं आयोजन. 25 फेब्रुवारीपर्यंत अभ्यास वर्ग चालणार असून यामध्ये 45 प्रांतांमधून 350 जण उपस्थित. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलडाणा जिल्हा न्यायालयाचा दिलासा. विविध गुन्ह्यांमधील जामीन रद्द करण्यासाठी बुलडाणा पोलिसांनी केली होती याचिका. मुंबईतील दादरच्या वसंत स्मृती सभागृहामध्ये भाजप नेत्यांची टिफिन बैठक. लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा. यावेळी जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा आणि भाजपचे प्रमुख खासदार आमदार उपस्थित. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पकडला 564 किलो गांजा. तब्बल 1,36,00,000चा मुद्देमाल जप्त. मोहोळमधल्या एमडी ड्रग्ज प्रकरणामधल्या मुख्य आरोपीलाही अटक. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची माहिती. वेगवेगळ्या ठिकाणांहून आतापर्यंत 1,700 किलोंचा एमडी साठा जप्त. दिल्लीमधून 5 आरोपींना अटक तर कुरिअरच्या माध्यमामधून 3 ते 3,500 कोटींचं ड्रग्ज हे लंडनला गेल्याची माहिती. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. सांगलीच्या कुपवाड इथे पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचची कारवाई. 300 कोटी रुपयांचं 140 किलो ड्रग्ज जप्त. कुपवाड्यामधून 3 जण पोलिसांच्या ताब्यात. 12वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी 58 गैरप्रकारांची नोंद. त्यातील सर्वाधिक 25 गैरप्रकारांची नोंद संभाजीनगरमध्ये आणि पुण्यामध्ये 15 गैरप्रकारांची नोंद.
12वीच्या विद्यार्थ्यांनी नारळ फोडून केला परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश. लातूरच्या बिंदगी हाळ इथला प्रकार. वर्गामध्ये प्रवेश करताना विद्यार्थ्यांनी रीलही बनवलं. व्हिडिओ व्हायरल. अमरावतीच्या ड्रीमलँडमधील परीक्षा सेंटरवरती मृदा आणि जलसंधारण विभागाचा पेपर फुटला. परीक्षेच्या वेळी कर्तव्यावरती असलेल्या कर्मचाऱ्याकडून पेपर फोडला गेल्याचा आरोप. पेपर फुटल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संताप. सरकारनं होतकरू आणि प्रामाणिक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं थांबवावं. जलसंधारण खात्याची परीक्षा तात्काळ थांबवून नव्यानं घ्यावी. अमरावती पेपर फुटीवरून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची मागणी. वलसाड जिल्ह्यामधल्या वाघलदरा गावाच्या जवळ टँकर उलटून टँकरला आग. आजूबाजूच्या 4 गाड्या देखील आगीच्या भक्ष्यस्थानी. घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू. वाशिमच्या अनसिंग जवळच्या रामनगर येथे 5 घरांना अचानक आग. आगीमध्ये 5ही घरं जळून खाक. घटनेमध्ये घरातील सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पत्नीसोबत झालेल्या वादातून घरातलं एलपीजी गॅस सिलेंडर लीक करून कुटुंबाला पेटवून देण्याचा प्रयत्न. नागपूरच्या कोराडी भागातली घटना. या प्रकरणामध्ये आरोपीला अटक. पत्नीनं समयसूचकता दाखवल्यानं घर बचावलं. कल्याण रेल्वे स्थानकावरती स्फोटकं सापडल्यानं खळबळ. स्फोटकं बॉम्बशोधक पथकाच्या ताब्यामध्ये. रेल्वे स्थानकामधून 54 डिटोनेटर जप्त. नाशिक जिल्ह्यामधील पाणीसाठा गत वर्षाच्या तुलनेमध्ये 23% कमी. संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये केवळ 44% पाणीसाठा शिल्लक. पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी बोलावली बैठक. नगरच्या संगमनेरमधील म्हाळुंगी नदीवरच्या पुलाच्या भूमिपूजनाला स्थानिकांचा विरोध. आधी पर्यायी पुलाचं काम पूर्ण करावं, नंतरच भूमिपूजन सोहळा करावा. स्थानिकांची मागणी. जळगाव महानगरपालिकेच्या समोर दिव्यांग सेनेचं उपोषण. दिव्यांगांसाठी राखीव 5% निधीपैकी केवळ तटपुंजी रक्कम खर्च केली जात असल्याचा आरोप. 31 मार्चच्या आधी दिव्यांगांसाठी निधी खर्च करण्यात यावा. उपोषणकर्त्यांची मागणी. वाशिमच्या मंगरुळ पीर पंचायत समितीमध्ये नागरिकांचं आमरण उपोषण. रोजगार हमी योजनेच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आंदोलकांचा आरोप. दोषींवरती कारवाईची मागणी. नाशिकच्या लासलगावमध्ये शेतकरी संघटना एकवटल्या. कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीनं मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू. शेतकऱ्यांचा इशारा. परभणीच्या कृषी अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये स्वाभिमानीचं ठिय्या आंदोलन. कापूस आणि तूर पिकाच्या नुकसानाचे पंचनामे योग्य पद्धतीनं न केल्याचा आरोप. चुकीचे पंचनामे रद्द करून विमा कंपनीनं शेतकऱ्यांना मदत द्यावी. आंदोलकांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये ज्वारीची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड. यंदा ज्वारीला विक्रमी दर. त्याचबरोबर ज्वारीच्या चाऱ्यालाही चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. गोंदियाच्या देवरी येथे आदिवासी लाभार्थी मेळाव्याचं आयोजन. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची मेळाव्याला उपस्थिती. महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आज अशोक सराफ यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार. तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येणार. ऊसाच्या खरेदी दरामध्ये 8% वाढ करण्याचा केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये निर्णय. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा निर्णय. अंतराळ क्षेत्रामध्ये एफडीआय धोरणामध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. सुधारित एफडीआय धोरणाच्या अंतर्गत अंतराळ क्षेत्रामध्ये 100% एफडीआयला परवानगी. रिझर्व्ह बँकेसह वित्तीय क्षेत्रातील नियमांची आता अधिकृत कर्जाच्या ॲपचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या सूचना. पश्चिम बंगालमध्ये अनेकांचं आधार कार्ड निष्क्रिय झाल्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. या संदर्भात पश्चिम बंगाल सरकारकडून पर्यायी ओळखपत्र देण्यात येणार. ममता बॅनर्जी यांचं वक्तव्य. शीना बोरा हत्याकांडावरती नेटफ्लिक्सवरती प्रदर्शित होणाऱ्या वेब सिरीजच्या विरोधात सीबीआयची हायकोर्टात याचिका. द इंद्राणी मुखर्जी स्टोरी या डॉक्युमेंटरीचं प्रसारण थांबवण्याची सीबीआयची मागणी. कावासाकीच्या नवीन Z650 RSच्या अपडेट व्हर्जनची बाईक भारतामध्ये लवकरच लॉन्च. बाईकची किंमत 8 लाख रुपये. अभिनेत्री रकुल प्रीत आणि अभिनेता जॅकी भगनानी हे अडकले विवाह बंधनामध्ये. गोव्यामध्ये आनंदकारक पद्धतीनं पार पडला सोहळा. विवाह सोहळ्याला बॉलिवूडकरांची हजेरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.